आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याच्या म्हणजे नारळाच्या वड्या। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे हा जवळजवळ 150 ते 250 ग्रॅम म्हणजे 2 नारळाचा खोबऱ्याचा कीस आहे, हा चव आहे। आणि हा एकदम बारीक केलेला आहे मी मिक्सरला। साखर ही आपल्याला जवळजवळ 100 ग्रॅम साखर लागेल। साखर आपल्या गोडाच्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो। इथं आहे खवा पण मी घेतला आहे 150 ग्रॅम। आणि ही आहे मिल्क पावडर, जी आपण फक्त ही छोटी नैवेद्याची वाटी असते ना ती अर्धा वाटी आपल्याला घ्यायची आहे। वेलची आपण वेलची पूड मी साधारणतः इथं पोह्याचा 1-1.5 चमचा होईल इतकी आहे, म्हणजे साधारणतः 10 ते 15 वेलची पूड घेतलेली आहेत। तूप आहे, तूप आपल्याला इथं मी फक्त अगदी 1-2 चमचे होईल इतकंच तूप घेतलेलं आहे। तर आपण चला मग आज बनवूया आपण नारळाच्या छान अशा सुमुधर अशा खोबऱ्याच्या वड्या। आपण गॅसवर कढई आहे ती थोडीशी नॉर्मल गरम करून घ्यायची आहे। ही थोडीशी नॉर्मल अशी गरम झाली की याच्यामध्ये आपल्याला गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी कढई थोडी गरम होईपर्यंतच मोठी करायची आहे। आणि कढई आपली थोडीशी नॉर्मल गरम झाली की गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आहे। आणि आपल्याला याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा तूप याच्यामध्ये घालायचं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये हा नारळाचा कीस आपल्याला घालायचा आहे। नारळाचा कीस त्याच्या मागची जी आपली नारळाची जी लाल किंवा काळी अशी साल असती ना ती पण काढली ना नारळाचा कीस अगदी पांढरा शुभ्र असं छान असा होतो। आणि त्याच्या वड्याही अगदी पांढऱ्या शुभ्र अशा होतात। हा प्रसादाचा नारळ असल्यामुळे मी याच्या मागचे काही लाल साल काढलेली नाही, पूर्णपणे सगळाच नारळाचा कीस हा केलेला आहे। तर आता आपल्याला हे छानपैकी मंद आचेवर अगदी गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करून आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे नारळाचा कीस, जेणेकरून तो खाली कढईला लागणार नाही, चिकटणार नाही, करपणार नाही, याकडे फार लक्ष द्यायचं। आणि हा सतत असा हलवत लो फ्लेमवर असं हलवत असं अगदी आपल्याला त्याचं पूर्णपणे त्याच्यात जे ओलसरपणा आहे की नाही तो थोडासा आपल्याला ड्राय करून घ्यायचा आहे। तर आता आपण हे छान असं मंद आचेवर नारळाचा कीस परतून घेऊ। आता आपण अगदी सुरुवातीपेक्षा थोडंसं यातलं आपलं मॉइश्चर थोडंसं कमी झालेलं आहे। अगदी पूर्ण ड्राय असं करायचं नाही, थोडंसं मॉइश्चर यातलं थोडंसं पाणी जरा असं थोडं हे झालं की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे खवा। हा खवा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे। पूर्णपणे हा खवा काही काळजी करायची नाही, खवा पूर्णपणे याच्यामध्ये अगदी असा मिक्स होऊन जातो। जसं आपण हलवत जाऊ ना तसं आपोआप तो त्याच्यामध्ये मिक्स होत जातो, त्यामुळे अगदी चिंता करायची काही गरज नाही आहे। तर अशा प्रकारे हा खवा ह्याच्यामध्ये छान असा आपल्याला मंद हलवतच असा मिक्स करत जायचा आहे। हे बघा, हे अशा प्रकारे पूर्णपणे ह्याच्यामध्ये खवा आहे की नाही मावा आपला पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे। खवा आपण शक्यतो घरी केलेला दूध आटवून केलेला पण असेल तर काही हरकत नाही। आणि खवा जर नसेल तर फ्रेश दुधावरची अशी छानपैकी दाटसर अशी साय असती ना ती 1 वाटी घातली तरी काही हरकत नाही। अशा प्रकारे छान असं खवा यात मिक्स झालेला आहे। तर ह्यावेळी आपल्याला साखर घालायची आहे। पूर्णपणे मी साखर ह्याच्यामध्ये घातलेली आहे। तर साखर घातल्यावर एखादच मिनिट असं आपल्याला हे असं मिक्स करायचं आहे। आणि काय करायचं आहे याच्यामध्ये फक्त ही छोटी वाटी अगदी मी छोटीशीच अगदी वाटी दूध घेतलेलं आहे। मग अशी मी दूध दाखवायची विसरली होते। तर हे आपल्याला याच्यामध्ये हे दूध असं याच्यामध्ये घालायचं आहे।
खोबऱ्याचा किस आहे ना, आपण किसणीनं सुद्धा करून घेतला तरी काही हरकत नाही, पण तो थोडासा जाडसर होतो आणि खाताना मग ते आपल्या दातामध्ये अडकतो. तर अशा वेळी आपल्याला मिक्सरमधूनही छान असा बारीकसा असा किस केला तर तो खूप छान लागतो. त्यामुळे वडी पण अगदी छान मिळून येते आणि खातानाही अगदी असं काही आपल्याला त्रास होत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला दूध टाकल्यावर हे आता सतत हलवायचं आहे, कारण साखर टाकल्यावर आणि दूध टाकल्यावर थोडंसं पाणी सुटायला चालू होतं. त्यामुळं एखाद्या वेळेस कढईच्या खाली लागू शकते, मिश्रण आपलं लागू शकते. त्यामुळे सतत अगदी गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करून आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. हे बघा, हे अशा प्रकारे आपलं हे मिश्रण साखर विरघळल्यावर असं होतं. तर अगदी काही आपल्याला घाबरायचं किंवा काही अगदी कन्फ्यूज व्हायचं कारण नाही, हे असंच होतं. तर हे आपल्याला छानपैकी असं सतत हलक्या हाताने हलवत आपल्याला हे मिश्रण हे नंतर आपल्याला पूर्णपणे हलवत राहायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हलवायचं आहे. बघा, हे अगदी मिश्रण असं आता कडेनं असं थोडं थोडं सुटत चाललेलं आहे. हे मिश्रण असं गरम जसं होत जाईल, जसं जसं एक गोळा होत जाईल तसं ही साईडनं हे मिश्रण असं आपोआप सुटत जातं आणि कढई पण आपली खाली अशी स्वच्छ होत जाते. त्यावेळी समजायचं की आपलं हे मिश्रण आता तयार व्हायला लागलेलं आहे. तर अशा वेळी आपल्याला ही आपली जी मिल्क पावडर घेतली होती ना आपण, ती टाकायची आहे. मिल्क पावडर ऑप्शन आहे, आपण तुम्ही घालू शकता किंवा नाही घातली तरी चालेल. मिल्क पावडर एकदम अशी घालायची नाही, तर आपल्याला ती अशी थोडी थोडी करतच याच्यामध्ये ॲड करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला एक चमचा आत्ता टाकली, थोडी हलवली, परत थोड्या वेळाने अशी आपल्याला ही मिल्क पावडर आपल्याला ॲड करत जायची आहे. एकदम टाकली तर त्याचे गोळे होऊ शकतात. त्यामुळे ही जशी जशी याच्यामध्ये विरघळत जाईल तशी तशी आपल्याला ती थोडी थोडी करत याच्यामध्ये घालायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे हलवायचं आहे. याच्यामध्ये ड्रायफ्रूट ही आपल्याला आवडीचे ड्रायफ्रूट्स जरी घातले तरी चालतात. मी याच्यामध्ये आत्ता घातलेले नाही आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स, काही वेळा एखाद्या वेळेस आपल्याला पूर्ण व्हाईट अशी आपण करू शकतो वडी, किंवा एखाद्या वेळेस आपल्याला ऑरेंज अशी हवी असेल तर आपण फूड कलरही घालू शकतो. पण शक्यतो पांढरी शुभ्र छान दिसती. आपण आत्ता सध्या ह्याच्यामध्ये खवा घातलेला आहे आणि ह्याची नारळाची मागची साल आपण काढलेली नाही आहे, त्यामुळे ह्याचा कलर असा बदामी कलर आलेला आहे. हे बघा, आता पूर्ण हे आपली मिल्क पावडर यात मिक्स झाली. तर आता परत आपण थोडीशी याच्यामध्ये घालायची आहे. अशा प्रकारे हे मिश्रण तयार करून घेऊया. हे आपलं मिश्रण पूर्णपणे आता होत आलेलं आहे. होत आलेलं आहे म्हणजे कसं ओळखायचं, तर हे आता पूर्णपणे एक ठिकाणी असा गोळा तयार व्हायला लागलेला आहे. तर अशा वेळी आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे वेलची पूड. वेलची पूड तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही. तर आपल्याला ही याच्यामध्ये घालायची आहे वेलची पूड. बघा, मिश्रण पूर्णपणे अगदी असं एकत्र असं गोळा तयार व्हायला लागला आहे त्याचा, म्हणजे कढईपासून मिश्रण सुटत चाललेलं आहे. तर हे असं समजायचं की आता आपलं हे मिश्रण तयार जवळजवळ झालेलं आहे. अगदी 1-2 मिनटं आता फक्त आपण ठेवूया आणि लगेच ह्याच्या वड्या पाडायला घेऊया. आपण असे एक ताट घ्यायचं आहे, स्वच्छ असं स्टीलचं किंवा इतर काही प्लेट असेल तर त्यात आपण अर्ध तूप होतं ते आपल्या वडीला घातलेलं, उरलेलं तूप असं घट्ट झाले. तर आता हे तूप आपल्याला ताटाला पूर्णपणे लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे असं आपल्याला ताटाला लावून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे मिश्रण याच्यावर आपल्याला घालायचं आहे. कसं खमंग असं छान वास येतोय ना, खूप सुंदर वास यायला लागला. आपल्याला हे अशा प्रकारे
मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे प्लेटवर असं पसरवून घ्यायचं आहे. अगदी हाताने जरी आपण असं करून घेतलं तरी चालतं, किंवा आपण असं एखाद्या स्पॅच्युलानं वगैरे आपण असं प्रकारे मिश्रण हे करून घेऊ शकतो. हे अशा प्रकारे हे सगळं मिश्रण असं ताटाला छानपैकी लावून घेतलं. वडीची जे थिकनेस पण आहे तो आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे. कोणाला जाड लागते, कोणाला असं पातळ, तर त्याप्रमाणे आपल्या आवडीनुसार त्याचा थिकनेसपणा ठेवायचा आहे. तर हे कडेनं पण आपण असं छानपैकी काठ पण आपण असे चमचा घ्यायचा आणि असं छानपैकी, त्यामुळे एकसारखे असे होतात. इतकं छान असं छान मिश्रण आता एकदम परफेक्ट झालेलं आहे. तर आता हे आपल्याला, हे खूप गरम आहे त्यामुळे आता हे आपल्याला एक 5 मिनटं वाट बघायची आहे आणि नंतर आपण कटरनी किंवा सुरीनी आपण छानपैकी याची वड्या पाडून घ्यायच्या. कोमट झाल्यावर, अगदी गार झाल्यावर पण करायच्या नाहीत आणि आत्ता खूप गरम आहे त्यामुळे अगदी गरम असताना पण आपल्याला ह्या करायच्या नाहीत. तर ह्या आता थोडेसे एक 5 मिनटं कोमट होऊ दे, मग आपण ह्याला सुरीने किंवा कटरनी आपण छान अशा आपल्या हव्या त्या आकाराच्या, कमी जास्त चौकोनी त्रिकोणी कशा आपल्याला आवडतात त्याप्रमाणे आपण त्याच्यावर वड्या पाडू शकतो. आता ह्यावेळी मिश्रण असं गरम आहे आणि असं पूर्णपणे आपलं थापून झालेलं आहे, तर याच्यावर आपण छानपैकी बदामाचा किस, तुमच्या इतर ड्रायफ्रूट्स असतील, काजूचा किस, पिस्त्याचा किस, असं आपण छानपैकी याच्यावर तोही लावू शकतो. मी सध्या इथं लावणार आहे कारण आपल्या घरात जर वयस्कर माणसं असतील तर शक्यतो त्यांना खायला चावायला त्रास होतो, म्हणून ह्या अशा नॉर्मलच मी ठेवणार आहे. ह्या इतक्या सॉफ्ट होतात खव्यामुळे आणि मिल्क पावडरमुळे, इतक्या सॉफ्ट होतात की अगदी आपले वयस्कर माणसं वगैरे घरात असतील, आजी आजोबा, तर तेही खूप सुंदररित्या हे खाऊ शकतात. त्यामुळे यात आपण एक 5 मिनटं याची वाट बघूया. हे आता बघा पूर्णपणे असं अगदी कोमट असं झालेलं आहे. आता आपण म्हणजे हात लावू शकतो. तर अशा वेळी आता आपल्याला हे असं छानपैकी अशी सुरी असते ना, त्याने असं छान अशा आपल्याला वड्या पाडायच्या आहेत. अशा प्रकारे कटरनेही पाडल्या तरी चालेल, काय हरकत नाही. तर माझ्याकडे केक कट करायचा सुरी असल्यामुळं मी सुरीनंच पाडते आहे. तुम्ही कटरने पाडू शकता, स्पॅच्युलानं पण छान पडतात. मी अशा प्रकारे असे स्क्वेअर कट करणार आहे. तुम्ही ट्रायंगल, रेक्टँगल कुठल्याही आकाराचे तुम्ही डायमंड शेप वगैरे असं करू शकता. मी आता हे छानपैकी असे स्क्वेअरमध्येच कट करणार आहे. अशा प्रकारे आपल्या ह्या आता पूर्णपणे गार झालेले आहेत. आपण जे मगाशी 10-15 मिनटापूर्वी असं छानपैकी असे कट करून ठेवलेले की नाही, आता ते आपण काढून बघूयात. हे अशा प्रकारे आपल्याला असे काढायचे. ते बघू शकता इतके छान आणि इतके सॉफ्ट झालेत ना वड्या. आहे बघा किती इझिली अशा छान निघतात. तर आपण ह्या अशा सगळ्या अशा छानपैकी ह्या वड्या अशा प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशा प्रकारे ह्या सगळ्या वड्या आपण अशा प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. इतके सुंदर आणि छान झाले ते बघा. तुम्हाला बघू शकता तुम्ही. मी एवढी अशी थिकनेस ठेवलेलं आहे कारण ते खाण्यासाठी छान अशा सॉफ्ट होतात. आता मी तोडून दाखवते तुम्हाला एक. इतक्या मऊ झालेल्या आहेत, खूप सुंदर झालेले आहेत वड्या. इतक्या मऊ आणि खायला पण खूप छान लागतात. मित्रांनो नक्की करून बघा अशा पद्धतीने या वड्या. याच्यामध्ये एखाद्या वेळेस खवा नसला तरी चालतो किंवा आपण मिल्क पावडर जरी स्किप केली तरी चालेल, असं काही नाही की ती हवीच. पण अशा पद्धतीने जर केला तर अगदी मऊ आणि छान रुचकर लागतात. तर माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. बेल आयकॉनचे बटन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका.